आणि अपेक्षा न करता आपण आपले कर्म प्रामाणिकपणे न घाबरता केले पाहिजे, कारण की फळ हे परमेश्वराचं हाती आहे आणि प्रयत्न अंती परमेश्वर. खरंच किती सुंदर आहे भगवद्गीतेमधील दुसऱ्या अध्यायातील हा 47वा श्लोक. ज्या प्रकारे कोणतीही गोष्ट ऐकण्यापेक्षा आपल्याला बघायला जास्त आवडते आणि समजतेही देखील, त्याच प्रकारे काही श्लोकांचे चित्रित प्रदर्शन आपले मित्र आपल्या समोर आता सादर करणार आहेत. चला तर मग सर्व मिळून या प्रस्तुतीचा आनंद घेऊया. आता वेळ झाली आहे या भव्य सोहळ्याच्या एका अविस्मरणीय भागाची, एका अशा प्रस्तुतीची ज्यात आपल्या महाविद्यालयातील 7ही विभागातील आपले मित्र एकत्र येऊन महाविद्यालयाची एकता आणि नाट्यकला दर्शवतील. तर मग तयार व्हा एका अद्भुत सांस्कृतिक प्रवासासाठी. तयार व्हा भगवद्गीतेच्या दिव्य ज्ञानाचा साक्षीदार होण्यासाठी. आनंद घ्या, प्रेरणा घ्या आणि आत्मज्ञान प्राप्त करा. तर जोरदार टाळ्यांनी उत्साह वाढवत स्वागत करा आपल्या या मित्रांचे. तत्त्वमसि. असं म्हणतात की ईश्वर प्रत्येकामध्ये असतो. उशीर असतो तो फक्त त्याचा शोध घ्यायचा. इथे जमलेल्या तमाम नाट्यप्रेमींना अभिवादन करून आपण सुरू करूया भगवद्गीतेवर आधारित अभिमंच प्रस्तुत नाटक गीतांत. वेदांचा सार ज्या उपनिषदांनी प्रगट झाला त्यांना वेदांत असे म्हटले गेले. तसेच भगवद्गीतेसारख्या महाकाव्याचा सार व्यक्त करण्याचा प्रयत्न आपण गीतांत मधून करत आहोत. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात रोज काही ना काही समस्या उद्भवत असतात. आपण आपल्या परीने त्या समस्याचे निवारण करण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र आपल्या ज्ञानाचा प्रकाश हा ती समस्या दूर करण्यासाठी पुरेसा नसतो. म्हणून आपण विविध तत्वज्ञानाच्या पुस्तकांचा सहारा घेत असतो. आणि त्यातीलच एक पुस्तक म्हणजे भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली भगवद्गीता. आणि याच गीतेचा सहारा घेऊन अभिमंचने विविध कथाद्वारे गीतेचा सार प्रगट केला आहे. तर सादर करत आहोत अभिमंच प्रस्तुत एक अभिव्यक्ती नाटक गीतांत. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम
भगवते वासुदेवाय नमः. अरे कोण आहेस? अरे हा तर कोणीतरी तरुण दिसतोय. अरे कोण आहेस तू आणि काय करत आहे एवढं रात्रीच्या वेळेस? तुम्ही कोण आणि माझ्या तपस्येमध्ये काय अडथळा निर्माण करत आहात? मी आहे हरी. अरे प्रभू, तुम्ही आलात? मला ठाऊक होते की तुम्ही येणारच, पण तुम्ही इतक्या लवकर येणार याची खात्री नव्हती. अरे म्हणजे माझं नाव हरी आहे, मी खरोखरचा हरी नाही. अरे यार, मग माझी तपस्या वाया गेली. तुम्ही मला का बोलवलं? माझ्या तपस्येमध्ये भंग झाला ना? अरे नाही रे, तुझ्या तपस्यात भंग टाकण्याचा माझा काहीच उद्देश नव्हता. पण मला सांग की या काळात तुझ्यासारखा मुलगा तपस्या करून हरीला का शोधत आहे? काय सांगू हरी, किती कठीण आहे हे जीवन, किती निर्दयी आहे, किती भयावह आहे हे जीवन, आणि किती पापी आहे हे जीवन. अरे पण असं काय झालं की तू इतका कंटाळला आणि हरीला शोधत आहे? मला माझ्या प्रश्नांची उत्तरे पाहिजे आहे. कसे प्रश्न? जीवनाविषयी माझे खूप प्रश्न आहेत, पण मला नाही वाटत माझी तहान दूर करण्यासाठी मला कोणी विद्वान मिळेल, म्हणून मी हरीला शोधतोय. असा कसा नाही मिळणार? तुझ्यासमोर एवढी मोठी विहीर असताना तू हंडा का शोधत आहे? म्हणजे तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरे देणार आहात? त्या हरिणीची जी गीता दिली त्याच्या सहाय्याने आपण तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देऊ. द्या मग माझी उत्तरे. ती आली की मी वेडा होतो. मला काहीच दिसत नाही, मला काही ऐकू पण येत नाही. ती आल्यावर माझ्या प्रत्येक रोमवरती स्वार असते. तिच्यात गुलाबाचा सुगंध आहे, अनुभव आहे स्वर्गाचा आणि नशा मदिराची. अरे बस बस, किती वर्णन करणार तिचं? ती आहे तरी कोण? काम वासना सूत्रधार, काम वासना. ती माझ्यावर स्वार झाली की मी सर्व विश्वच विसरून जातो. मला याच्यावर उत्तर हवंय, याच्यापुढे मी रोज भटकतो. अरे अरे शांत हो, शांत हो. चल, तुझ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मी तुला तेजसकडे घेऊन जातो. झालं राव एकदाचं कॉलेज सुरू. रिझल्ट लागल्यापासून मला कॉलेजमध्ये येण्याची ओढच लागली होती. हो ना, मला पण आता मस्त अभ्यास करून टॉप मारून 4th इयर पर्यंत एका चांगल्या MNC कंपनीमध्ये नोकरी मिळवायची, आणि मग काय मज्जाच मज्जा. अरे यार, आत्ताच तर एवढा चांगला अभ्यास करून चांगलं कॉलेज मिळवलं आणि परत तेच? नाही यार, मी नाही करणार 1st इयर मध्ये अभ्यास. आता मस्तपैकी नवीन मित्रमैत्रीण बनवून. ते पण खरं आहे, पण यार मला नाही पटकायचं आहे गोष्टींमध्ये. माझ्यासाठी मी बरा आणि माझा अभ्यास भला, आणि राहिली गोष्ट मित्रमैत्रिणींची ते नंतरचं नंतर पाहू. देखते है ना बच्चू, इस मोह माया में भले भले भटक जाते हैं. तू किस खेत की मुली है? देख लेंगे ना. चला रे लवकर, मॅडम आल्या असतील. फिजिक्सची लॅब आहे आज. एक्सक्यूज मी. हॅलो हॅलो, तू तेजसच ना? फर्स्ट बॅच मध्ये आहेस? हो, पण तुला कसं माहिती? ऍक्च्युली माझं ऍडमिशन थोडं लेट झालं आणि त्यामुळे माझ्या 4-5 लॅब्स पण मिस झाल्या. मी सरांना याबद्दल विचारलं तर सर म्हणाले की तेजस खूप हुशार आहे आणि तोच तुझी मदत करू शकणार. तर तू प्लीज ते प्रॅक्टिकल्स मला समजावून सांगशील का? अरे हो, नक्कीच. थँक्स तेजस. जर तू नसतास तर माझं काय झालं असतं? त्याच्यात काय एवढं? इफ यू डोंट माइंड, आपण कॉफी प्यायला जायचं? पण मला थोडं काम होतं. प्लीज चल ना. ठीक आहे, जर तू एवढं म्हणतच आहेस तर चालेल मला. अरे किसी को इस मोह माया में फंसना नहीं था. अरे तसं नाही रे, तिला असाइनमेंट मध्ये मदत पाहिजे होती. ते आम्हाला समजतंय कोणतं असाइनमेंट सुरू आहे ते. बरं मी काय म्हणतो, मला जाऊ द्या, मला उशीर होतोय. हो बरोबर आहे ना, ती वाट बघत असेल ना. बरोबर आहे, आता आमच्यासोबत कशाला राहशील? अरे चला, येतो हा. अरे मिथिलेश, किती दिवस झाले हा तेजस दिसलाच नाही. ना मेसवर दिसला, ना ग्राउंडवर दिसला. अरे काय सांगू हर्षित तुला, त्या विश्वमित्राच्या जीवनात एक मेनका आली आहे. हो का?
झोपताना, उठताना, जेवताना दिवस रात्र तो फक्त तिचाच विचार करत असतो. अभ्यास नावाची गोष्ट पण नसते हे पण विसरला आहे तो. पहिल्या दिवशी तर खूप हुशारक्या मारत होता. आता भाऊ काय होतं त्याचं? ज्या दिवशी त्याला जाग येईल ना तेव्हापर्यंत खूप उशीर झालेला असेल. पुढे काय झालं सूत्रधार? कायच होणार होतं. निकाल लागल्यानंतर तेजसला जाग आली आणि त्याला त्याच्या वास्तविकतेची जाणीव त्याच्या अपयशाने झाली. तस्मात्त्वमिंद्रियाण यादव नियम्य भरतर्षभ पापमानं प्रजहीयेनं ज्ञान विज्ञान नाशनम. कॉलेजच्या पहिल्या दिवशीचा इतका आत्मविश्वासी तेजस या अवस्थेत कसा हरी कसा? याच कामवासनेमुळे. पण सूत्रधार, हे लोकांना नष्ट करणारी कामवासना येते कुठून? जी कामवासना लोकांना सगळं विसरून एका गोष्टीमागे धावायला लावते, या कामवासनेचे मूळ तरी काय? कामवासनेचे मूळ आहे अनियंत्रित मन. अनियंत्रित मन? पण मन तर अनियंत्रितच असते ना. मनाला वाटते तेव्हा आपण झोपतो, मनाला वाटते तेव्हा आपण जागतो. कित्येकदा तर आपलं मन नसते काही करायचं तर आपण काहीच करत नाही. थोडक्यात म्हटलं तर आपल्या मनाला जसं वाटते आपण तसे करतो. आणि माझ्या मते मन जे सांगते आपल्याला तसंच करायला पाहिजे. मन मारून जगणे हे जगणे नव्हे, आणि मनाप्रमाणे जगल्यावर आपल्याला समाधानी होते. बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मेवात्मनाजित अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मेव शत्रुवत. मनुष्य तर स्वतःच्या मनासारखा जगतो, पण ही सृष्टी तर कुणाच्या मनानुसार नाही चालत ना. मनुष्याने स्वतःच्या मनासोबत दुसऱ्याच्या मनाचा देखील विचार करायला हवा. अनियंत्रित मन स्वार्थी असते. स्वतःच्या इच्छा, स्वतःचा लोभ इथंच अडकून असते. अनियंत्रित मन हे विनाशाचे कारण आहे. मला काही समजलं नाही. चल तुला एक गावातील घटना सांगतो, जिथे मन अनियंत्रित असल्यामुळे एका माणसासोबत काय झालं आणि आपलं निरंजन, ज्याने प्रत्येक गोष्ट मनावर नियंत्रण ठेवून दुसऱ्याच्या मनासाठी केली, शेवटी त्याच्यासोबत काय झालं चल दाखवतो. नमस्कार. नमस्कार साहेब. अहो, तुमच्या कृपेने मी निवडणूक जिंकलो. तुमचा आशीर्वाद आहे तर सर्वच आहे माझ्यासोबत. मी आज एवढा खुश आहे ना की माझा आनंद अगदी गगनात मावेनासा झाला आहे. ते म्हणतात ना तसं 7व्या ढगावर आल्यासारखं वाटत आहे. अरे हो हो, सांभाळ तुझ्या आनंदाला. अभिनंदन असो. तुझी खूप वर्षापासूनची इच्छा होती ना खुर्चीवर बसायची. चला अभिनंदन. ठेवतो फोन. जया, अगं इकडे येशील का? हो आले. हे खरंच स्वप्न तर नाही ना? अगं आज मी खूप आनंदी आहे. अहो हो हो, पण या आनंदात हे नेमकं विसरू नका की तुम्ही मला 10 तोळे दागिने घेऊन द्याल याचं वचन दिलं होतं. अगं हो ग माझी बाई, जे आहे तुझंच तर आहे. आता गावातल्या नळ पाईपलाईनीसाठी योजनेचे पैसे येतीलच. चला येतो मी. काही दिवसानंतर जेव्हा योजनेचे पैसे येतात तेव्हा सुदर्शन त्या पैशांचा स्वतःसाठी वापर करून घेतो व सोबतच तो नशेच्या आहारी जातो. अरे हे काय सुरू आहे? आज पूर्ण 15 दिवस झाले पाणी नाहीये. आपली तहान विझवायला आता या विहिरी सुद्धा अपुऱ्या पडत आहेत. आपण तर पाण्यासाठी व्याकुळ आहोत, पण ही पाण्यासाठी व्याकुळ फाकलेली जमीन आता माझ्याकडून पाहिल्या जात नाहीये. अरे हो ना, नवीन नळ येणार होते, परंतु निवडणुका झाल्यापासून सरपंच आणि नळाची येणारी योजना दोन्ही गायबच झाली. काहीतरी करा ना कोणी. अरे शांत बसा. 15 दिवस झाले आपण इथं चर्चा करतो. चर्चा रमते आणि निष्कासित होते. माझ्या मते आपण सरपंचाकडे जायला हवे, त्यांच्यासोबत चर्चा करायला हवी. हो हो, चला जाऊया.
अहो, गावातली लोक घोळका करून आली आहेत. पहा ते काय म्हणतात. अरे हे काय लावलं रे? काय गर्दी करताय? चौकीदार पुढे गेला काय माहिती. त्यांनी तुम्हाला आतमध्ये यूज कसं दिलं? वा वा, बाहेर वा. साहेब, असं वाटेल ते काय बोलताय? आम्ही फार मोठ्या अडचणीत आहोत. कृपया आमची गोष्ट तर ऐका. हा, चला बोला, काय ते पटकन सांगा आणि सोडा इथून. अहो साहेब, असं काय करताय? आम्ही नवीन नळांच्या योजनेबद्दल बोलायला आलो. तुम्ही निवडणुकीआधी म्हटलं होतं ना की गावाच्या पाण्याची समस्या संपणार म्हणून. हो, आणि ते पीक विम्याच्या पैशाचं काय झालं? ते सुद्धा येणार होते ना. साहेब, काहीतरी करा. आम्ही खरंच खूप मोठ्या चिंतेत आहोत. हो हो, करतो मी तुमचं काम. ते तुम्ही निघा इथून आता. तुम्हाला वाटते का की हा सरपंच काही करेल? काही दिवसानंतर निरंजन गावातील लोकांचा मोर्चा जमा करून त्यांना संबोधित करताना, वेळ गेला, दिवस गेली आणि गेली त्या आईची मुलगी. घशात घास अटकला होता त्या मुलीच्या. पाणी नव्हतं म्हणून खोकलून खोकलून जीव दिला त्या मुलीने. तिची आई दार दार पाण्यासाठी भटकली. गेली त्या मुलावरची पालकाची छाया. कर्जमाफी नाही भेटली म्हणून त्याच्या बापानं आत्महत्या केली. आणि हे सगळं कोणामुळे? त्या अहंकारी तानाशा सरपंचामुळे. आपण त्यांना निवडून दिलं आपल्या विकासासाठी आणि तो तर आपल्याकडे पाहत सुद्धा नाही. पण आपण कायच करू शकतो निरंजनराव? विद्रोह, हो विद्रोह करू. मंत्रीजी सोबत माझी ओळख आहे. आपण त्यांना सांगू. आपण विद्रोह करून त्या सरपंचाला राजीनामा द्यायला लावू. मंत्रीजी चांगले आहेत. लोक त्यांच्या नावावर जिंकतात आणि मग स्वतःचाच विकास करतात. मंत्रीजी आपल्यापैकी कोणाला पण सरपंच करतील. कुणी पण नाही. निरंजन, तूच होणार आमचा सरपंच. हो हो, तूच होणार आमचा सरपंच. तूच होणार आमचा सरपंच. बघितलं कुशाग्र, त्या सरपंचाच्या अहंकारामुळे किती घर परिवार नष्ट झाली. आणि त्याचा एक मात्र कारण अनियंत्रित मन. अनियंत्रित मन तर खूपच खतरनाक आहे. आपल्याकडून काहीही करून घेऊ शकतो. अनियंत्रित मन हा व्यक्तीचा शत्रू असतो. नियंत्रित मन हा व्यक्तीचा मित्र असतो. निरंजनचं मन नियंत्रित होतं म्हणून त्याचा फायदा त्याला पण आणि त्याच्या गावाला पण झाला. हो ना, मन नियंत्रित असलं की आपण विजय होऊ शकतो. किती सोपं आहे ना. विजय आणि पराजय म्हणजे नाण्याची दुसरी बाजू. पण नाण्याची पहिली बाजू म्हणजे ज्ञान ना. नियंत्रित मनामुळे आपल्याला त्याची प्राप्ती होते. ज्ञान तर मिळूनच जाते, पण विजय मिळणे तर अति आवश्यक आहे ना. विजयावरून तर आपण मनुष्याची कीर्ती जाणतो. प्रत्येक कार्यात जर आपण जिंकत राहिलो तर पैसे, सुख, समृद्धी, प्रसिद्धी, ओळख, मान, सन्मान सगळ्या गोष्टी मिळतात. जीवनात कशाचाच अभाव नसतो. मनुष्य हीच तर चुकी करतो. सुखमय गोष्टीमध्ये अडकून ज्ञानाकडे दुर्लक्ष करतो आणि हे विसरतो विद्याधनम सर्वधनम प्रधानम. सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ततो युद्धाय युजस्व नैवं पापं वाप्स्यसि. चल, तुझी भेट मी अनायाशी करून देतो. अरे अनया, विजय, किती वर्षानंतर भेटलं ना आपण. अगं हो ना. काय म्हणतेस? कशी आहेस? काय करत आहेस सध्या? अरे, ही तर आपल्या वर्गातली दरवर्षी प्रथम येणारी मुलगी आहे. नक्कीच कोणची अधिकारी असेल. नाही रे, तसं नाही. आपण शाळेच्या दिवसात चांगला अभ्यास करायचो. कशासाठी? चांगले गुण मिळावेत आणि त्यासोबतच एक चांगल्या वेतनाची नोकरी मिळावी म्हणूनच ना. अगदी बरोबर. आता मी सध्या एका खासगी नोकरी